मराठा आरक्षणाची 24 डिसेंबर नंतर पुढील दिशा काय असणार यासाठी बीडमध्ये मनोज जरांगेंची इशारा सभा होते आणि या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवरती आम्ही ठाम असून सरकारकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे, त्यांनी निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिलाय। बीडमधील इशारा सभेआधी आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मंगेश शिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक आंदोलक म्हणून आल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सरकारला नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल अशाच गोष्टी कराव्या लागत असतात, त्यामुळे टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे। याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा होणार आहे आणि आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान मराठा आंदोलनाची धास्ती घेत जालना पोलीसही ऍक्शन मोडवरती आलेत। शांतता कमिटीच्या बैठकांसह पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस मधून नियुक्ती देण्याच्या निर्णयावरती उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय। एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसचा पेच निर्माण होऊन 2019 पासून रखडलेल्या नियुक्त्या उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालामुळे मार्गी लागलेल्या आहेत आणि राज्यभरातील मराठा उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय आणि ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही चिखलीकर म्हणाले। अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना तोट्यात आहे आणि त्यामुळे सरकारनं त्यांना मदत करायची भूमिका घेतली अशी चर्चा आहे आणि अशातच सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपात येऊ शकतात असं चिखलीकर म्हणाले। गोंदियात पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात। पालकमंत्र्यांसमोर नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर त्यांच्या समस्यांचं तत्काळ निराकरण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले। गोंदियाच्या आमगावमध्ये अतिक्रमण असलेल्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं कार्यालय उभारले आणि या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आलं। स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही जागा अतिक्रमण केलेली असेल तर कार्यालय हटवण्यात येईल अशी ग्वाही आत्राम यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तसंच आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भुसावळमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी काँग्रेसकडून घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला। भंडारा जिल्ह्यात शरद पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यानं एका वेगळ्या पद्धतीनं पत्र लिहिलंय। साहेब, तुम्हाला रक्ताच्या नात्यातील लोक सोडून गेली पण तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा आशयाचं रक्तानं पत्र लिहत कार्यकर्त्यानं शरद पवारांना हमी दिली आहे। यवतमाळ शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहतूक पोलीस स्वतः रस्त्यावरती उतरून कामाला लागली। यावेळी बेशिस्तपणे गाड्या चालवणाऱ्यांवरती आणि नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। 4 दिवसात तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करून 4 मुली घोडेस्वारी करत नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल गाठणार आहेत आणि 19 डिसेंबरला या 4ही अश्व रणरागिणी नाशिकहून आपल्या घोडेस्वारीला त्यांनी सुरुवात केली होती। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आवश्यक असलेल्या 76 परिचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यापैकी 30 परिचारिका कर्तव्यावरती रुजू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये घातक केमिकलचा कारखाना मागील 2 वर्षांपासून विनापरवाना सुरू आहे। या कारखान्यातील घातक केमिकलमुळे कर्मचाऱ्यांचे चेहरे देखील आता विद्रूप व्हायला लागलेत। या कारखान्याची माहिती अधिकाऱ्यांनाही नसल्यानं अमरावती एमआयडीसीचा कारभार हा राम भरोसे चालतो की काय अशी शंका यायला लागली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास 38,000 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती उघडकीस आली आहे। या विद्यार्थ्यांना आधार कार्ड विना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत। परिणामी या योजनेमुळे आधार कार्ड नसलेल्या आणि आधार प्रमाणीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवरती आता कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर धुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे। सत्तेचा दुरुपयोग करत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या षडयंत्राच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं क्रांती स्मारक इथं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। दौंड तालुक्यातील कासुर्डी गावात अयोध्येमधील मंगल अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झालं होतं। गावातील 111 विवाहित दाम्पत्यांनी विधिवत पूजा केली।
लोणावळा पोलीस हद्दीत असणाऱ्या वडगाव मावळ येथे अवैधरित्या जुगार आणि मटक्याच्या अड्ड्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली। या कारवाईमध्ये जवळपास 71,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्यासह पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील 100पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करून पळून गेलेल्या सोनाराला पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 55 लाखांसह 91 तोळ्यांचे दागिने देखील जप्त करण्यात आले। शेंदुर्जून गावातील प्रेमी युगुलांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करणारा मुलगा हा 22 वर्षांचा आहे तर मुलगी 14 वर्षांची होती। हे दोघेही गेल्या 4 दिवसांपासून गायब होते। येवल्यात शेतमजुरांना घेऊन जाणारी पिकअप पलटी झाली आहे। या अपघातात चालकासह काही मजूर देखील जखमी झालेले आहेत। तिघांची प्रकृती गंभीर आहे। सर्व जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या महागाव येथील नायब तहसीलदारावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। अवैधरित्या रेती तस्करीवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावरती 23 वर्षीय सूरज नरवडे यांना हल्ला केला। यावेळी पोलिसांनी आरोपीला त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावरती भीषण अपघात झालाय। कुरकुमच्या दिशेने जाणारा कच्च्या तेलाचा टँकर धोकादायक वळणावरती नियंत्रण सुटल्यानं पलटी झाला। मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं दुर्घटना टळली आहे। इंडिया आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता समोर आल्याचं दिसतंय। इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगेचं नाव पुढे आल्यानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा आहेत। दिल्ली विभागाच्या परिवहन विभागानं पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीत BS3, BS4 डिझेलवरती चालणाऱ्या 4 चाकी गाड्या चालवण्यावरती आता बंदी राहणार आहे। वाढत्या प्रदूषणानंतर CAQMनं दिल्लीत GRA P3 देखील लागू करण्याचे आदेश दिलेत। काश्मीरमधील सोनमर्ग येथील जोजिला खिंडीजवळील बजरी नाल्यामध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाल्याचं दिसून येतं आणि सगळीकडेच बर्फ पडल्यानं वातावरणात बदल देखील झालाय। काश्मीरच्या सोनमर्ग परिसरात तुफान बर्फवृष्टी झाली आहे। परिसरात बर्फ साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसलाय। या बर्फवृष्टीमुळे तापमानातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध अजूनही सुरूच आहे। गाझातील मृतांची संख्या जवळपास 20,000च्या पुढे गेली आहे। इस्रायलनं जमिनीवरील आक्रमण वाढवलेलं आहे। हजारो नागरिकांना घरं सोडण्याचे आदेश देण्यात आले। या सगळ्या घडामोडी